नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 ची चर्चा होते। जरांगे पाटील पूर्ण 288 जागेंवरती उमेदवार उभं करण्याची भाषा करतायत, तर दुसरीकडे भाजप, शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट आणि काँग्रेस यांची मतांची जुळवाजुळव, सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव चालू आहे। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा समाजाला आपली बाजू भक्कमपणे मांडणारे लोक विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत आणि त्यातीलच नेमके काही निवडक चेहरे जे मराठ्यांचा आवाज खरंच विधानसभेत बनतील का, हे लोक विधानसभेमध्ये गेल्यानंतर मराठ्यांना विसरणार तर नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो। हे चेहरे नेमके कोणते तेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। गोष्ट छोटी डोंगरा एवढी। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची ही अण्णासाहेब पाटलांपासूनची खूप मोठी पार्श्वभूमी आहे। मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा इथपासून तर मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण द्या इथपर्यंत आंदोलन झाली। त्यानंतर मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यापासून तर पुन्हा एकदा पहिल्या मागणीवरती मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या इथपर्यंतचं हे 4 टप्प्यांमधलं आंदोलन झालं। आणि या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाज हा हळूहळू की होईना एकसंध होत गेला। एक मोठी वोट बँक मराठा नावाची तयार झाली, जी कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हती। आणि त्याला तात्कालिक सध्याचं कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं निस्वार्थी आंदोलन, कुठल्याही लोभापासून आमिषापासून दूर राहिलेलं आंदोलन आणि गरजवंत मराठ्यांचं आंदोलन। म्हणून या आंदोलनाला एक जनमानसामध्ये लोकप्रियता मिळाली आणि सगळा मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला। त्यांचा शब्द हा प्रमाण मानू लागला आणि त्याची जी काही प्रचिती आहे ती सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या स्वतःला दिग्गज बनवणाऱ्या नेत्यांना लोकसभेमध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे आता जरांगे पाटलांचं जे काही राजकीय दृष्टिकोन असेल त्यातून काही मराठा आमदार हे 100% निवडून येतील याबद्दल कोणालाही दुमत असण्याचं कारणच नाही। परंतु मराठ्यांना विधानसभेमध्ये नेमके कोणते चेहरे आवडतील बघायला, तर ते चेहरे आपल्याला बघायचे आहेत आणि ते आहेत, सगळ्यात सुरुवातीला जर आपण बघितलं तर प्रहारचे जे बच्चू कडू आहेत त्यांनी उघडपणे मराठा आरक्षणाची बाजू मांडली। मराठा आरक्षणाबद्दल सरकारला खडे बोल सुनावले। सगळे राजकीय पक्ष स्वार्थी, लाचार, लबाड भूमिका घेत असताना या सगळ्यांवरती तुटून पडणारे बच्चू कडू होते आणि बच्चू कडू तर विधानसभेमध्ये जाणारच आहेत, परंतु तिथे पुन्हा एकदा मराठाच्या आरक्षणाचा बुलंद आवाज ते बनतील अशी मराठ्यांना अपेक्षा आहे। त्याच्यानंतर सध्या मराठा समाजाचं प्रेम मिळालेले लोक जे आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत बाळासाहेब सराटे। ते निवडणुकीत लढतील की नाही लढतील याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे। त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलंय की त्यांना नाही आहे, परंतु तरी सुद्धा एक अभ्यासक व्यक्ती जर विधानसभेमध्ये जर गेला तर तो मराठा समाजाची बाजू ठामपणे अभ्यासू पद्धतीने मांडेल अशी अपेक्षा आजही मराठा समाजाला आहे। कित्येक त्यांच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्या चॅनलवरती आपल्या लोकांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामधून आम्ही हे नाव घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मराठा समाजाला प्रदीप दादा सोळुंकेंसारखे व्यक्ती या मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद करण्यासाठी विधानसभेमध्ये लागताय। त्याच्यानंतर मराठा मोर्चाचे समन्वयक असतील, त्याच्यामध्ये मुख्य विनोद पाटील हे मराठ्यांना विधानसभेमध्ये हवे आहेत। त्याच्यानंतर अल्पावधीत
लोकप्रिय ठरलेले, खरं तर त्यांची आंदोलनाची जी काही पद्धत आहे ती नेहमीच निराळी आहे, परंतु मंगेश साबळे कदाचित मराठ्यांना विधानसभेमध्ये बघायला आवडतील. त्याच्यानंतर मराठा आरक्षणानिमित्त अजून वेगवेगळे काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यामधील जे अभ्यासक लोक आहे, जे वैचारिक लोक आहे, हे लोक जर विधानसभेमध्ये जर गेले तर मराठा आरक्षणाची बाजू हे ठामपणे मांडतील अशी अपेक्षा लोकांना आहे. तर मुख्य चेहरे जे मराठा समाजाला विधानसभेमध्ये कदाचित बघायला आवडतील त्यामध्ये बच्चू कडू आहेत, प्रदीपदादा सोळुंके आहेत, बाळासाहेब सराटे आहेत, विनोद पाटील आहेत, मंगेश साबळे आहे आणि या सगळ्यांना एकसंध करू शकणारे छत्रपती संभाजी राजे आहेत. या सगळ्या लोकांनी विधानसभेमध्ये जावं आणि मराठा आरक्षणाची बाजू मांडावी अशीच अपेक्षा समस्त मराठा समाजाकडून कदाचित असावी. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.